नमस्कार बालमित्रांनो. आपण आज विज्ञान भाग 1 मधील 6वा धडा प्रकाशाचे अपवर्तन याची थोडी उजळणी करणार आहोत. माझं नाव आहे श्रीमती वृंदा शृंगारे, पार्लेट विद्यालय मराठी माध्यम. आता या धड्यामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत पहा. प्रकाशाचे अपवर्तन, अपवर्तनाचे नियम, अपवर्तनांक, प्रकाशाचे अपस्करण आणि आंशिक व पूर्ण परावर्तन. पहिला मुद्दा प्रकाशाचे अपवर्तन. आता प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय हे आपण बघितलेच आहे आणि तुम्हाला हे ठाऊक असेल की जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून लक्षात घ्या, जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो, तेव्हा त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. आपण पाहिले की प्रकाश हा कायम सरळ रेषेतच प्रवास करतो, पण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो, तेव्हा त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते आणि या घटनेलाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय? असा प्रश्न येऊ शकतो. किंवा आपल्याला यापैकी कोणतीतरी एक कृती दिली जाऊ शकते, आकृती दिली जाऊ शकते आणि यात काय आढळतंय तुम्हाला हे सांगायचं असेल. उदाहरणार्थ यामध्ये आपण बघतोय की ही पेन्सिल अशी लंब ठेवली आहे आणि ही पेन्सिल ह्या पाण्यात लंब ठेवल्यावर आपल्याला आढळते की ह्या पेन्सिलची जी काही जाडी आहे ती थोडी पाण्यामध्ये अधिक दिसते. तर या आकृतीमध्ये आपल्याला काय आढळतंय तर पृष्ठभागाशी ही पेन्सिल इथे तुटल्यासारखी भासते. तर ह्या सगळ्याचं कारण काय? मुळात आधी आपल्याला काय आढळलंय या आकृतीमध्ये ते आपण सांगायचं आणि याचं कारण काय ते आपल्याला लिहावं लागेल, की पाण्यातून प्रकाश जेव्हा हवाया माध्यमात शिरतो, तेव्हा काय होतं, की माध्यम बदलल्यामुळे बघा इथे माध्यम बदलल्यामुळे त्याची दिशा बदलते आणि ती प्रकाशाची दिशा बदलल्यामुळे आपल्याला हे पेन्सिल तुटल्यासारखी किंवा इथे जाडी वाढल्यासारखी दिसते. म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन घडल्यामुळे आपल्याला हे असं आढळतंय, असं आपल्याला सांगावं लागेल. आता इथे एक आकृती बघा इथे काचेची चीप दिलेली आहे. यावर काय प्रश्न येऊ शकतो? एक तर हवेमधून काचेमध्ये प्रकाश जेव्हा मार्गक्रमण करतो, तेव्हा त्याचं अपवर्तन कसं घडतं? मग ते आपल्याला आकृतीद्वारे स्पष्ट करायला सांगू शकतात. तर इथे बघा हा आपाती किरण जो आहे, हा इथे या आपात बिंदूपाशी आहे. आता हा किरण जर का इथे काच नसती, जर माध्यम एकच असतं, तर तो सरळ रेषेत जाणार होता. पण इथे काय घडतंय? तर इथे माध्यम बदलल्यामुळे हा किरण आपली मार्गक्रमणाची दिशा बदलतो. असं जाण्याच्या ऐवजी तो विरल माध्यमातून घन माध्यम म्हणजे हवा हे विरल माध्यम झालं आणि काच हे घन माध्यम झालं. तर तो स्वतःचा जो काही मार्गक्रमण आहे, ती दिशा जी काही त्याची बदलते आणि तो जो काही प्रकाश किरण आहे तो स्तंभिकेच्या जवळ येतो. तर आपल्याला हे नीट लक्षात ठेवायला हवंय, की जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात येतो, तेव्हा तो स्तंभिकेच्या जवळ वळतो. या उलट जेव्हा तो घन माध्यमातून विरल माध्यमात जातो, तेव्हा तो स्तंभिकेच्या दूर जातो. म्हणजे ही जी घटना आहे, हे अपवर्तन जेव्हा आपण शिकतोय, तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला हवंय, की घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना आणि विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना नेमकी त्याची दिशा जी आहे, ती कशी बदलते. म्हणजे आपल्याला त्यावरही तशाही आकृत्या येऊ शकतात आणि आपल्याला फक्त माध्यमांची नावं लिहावी लागतील, की हे घन माध्यम आहे की विरल माध्यम आहे, असाही प्रश्न येऊ शकतो. मुळात बघा प्रश्न हे मूळ संकल्पनेवर आधारित असतात. म्हणजे ती संकल्पना जर का तुम्हाला नीट कळलेली असती, तर त्याचं उपयोजनात्मक जे काही प्रश्न असतील, त्याचा वापर करून जे कोणते प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला निश्चित देता येतील. तर इथे एकतरी अशी आपल्याला आकृती काढून हे सगळं स्पष्ट ही नावं द्यावी लागतील किंवा असाही प्रश्न येऊ शकतो, की ही सगळी आकृती दिलेली असेल आणि आपल्याला ही नावं जी काही आहेत, लेबलिंग ज्याला म्हणतो, ती नावं आपल्याला द्यावी लागतील, की इथे हवा, ही काच आहे, मग हा आपाती किरण आहे, मग हा आपाती कोन आहे,
मग हा जो आहे हा अपवर्तित किरण आहे, हा अपवर्ती कोन आहे, हा निर्गत किरण आहे आणि हा निर्गत कोन आहे. ही अशी नावं आपल्याला लिहावी लागतील. आता यानंतर येतं ते म्हणजे अपवर्तनाचे नियम. आता हे अपवर्तनाचे नियम काय आहेत? तर आपाती किरणे अपवर्तित किरण आपात बिंदूशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. आपण पाहिलं ते दोन्हीही विरुद्ध बाजूला होते स्तंभिकेच्या. आणि हे तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. हा या नियमाचा एक भाग झाला. आणि दुसरा भाग जो आहे तो दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता साइन आय छेद साइन आर हे गुणोत्तर स्थिर असते. येथे आय हा आपाती कोन असतो आणि आर हा अपवर्ती कोन. मग हा अपवर्तनाचा नियमही आपल्याला पाठ असायला हवा. कारण नियम हे विचारले जाऊ शकतात. मी आधीच याआधी पण तुम्हाला स्पष्ट केलं होतं, की आपल्याला जे थेट प्रश्न असतात, असे थेट प्रश्न देखील येऊ शकतात आणि आपल्याला त्या जी काही संकल्पना आहे, त्या संकल्पनेवर आधारित आपल्याला काहीतरी स्पष्ट करायचं असेल किंवा ती संकल्पना त्यात आहे की नाही, हे सगळं आपल्याला स्किल म्हणता येईल. त्याला उपयोजनात्मक असे प्रश्न असतील. मग या सगळ्याला प्रथम आपल्याला आधी त्या संकल्पना सगळ्या स्पष्ट असायला हव्यात. तर अपवर्तनाचे नियम हे पाठांतराचाच भाग आहे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्याला हा जसाचा तसा माहीत असायला हवे. आता साइन आर छेद साइन आर बरोबर स्थिरांक आणि तो n अक्षराने दर्शवलाय बघा. या स्थिरांकास काय म्हणतात? तर पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. आपल्याला माहिती आहे आय म्हणजे आपाती कोन आहे आणि आर म्हणजे अपवर्ती कोन आहे. तर पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक आणि या नियमाला स्नेलचा नियम असेही म्हणतात. निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. हे आपल्याला नीट लक्षात ठेवायला हवे. आता या धड्यामध्ये जे काही भाग वगळला आहे, त्यात फार कमी भाग वगळलाय. म्हणजे संकल्पना अशी कोणती वगळलेली नाहीये. तर आपल्याला जे वेगवेगळ्या पदार्थांचे निरपेक्ष अपवर्तनांक होते, त्याचा तक्ता आपल्याला पुस्तकात दिलाय. पण तो तक्ता मूल्यमापनामधून वगळला आहे. त्यामुळे त्या तक्त्यावर आधारित प्रश्न येणार नाही. आता इथे बघा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक तो आधी मुळात लिहितात कसा? तर 2n1 हे 2 आणि 1 जे आहेत ते n च्या पायाशी ज्याला आपण सफिक्स म्हणतो किंवा सबस्क्रिप्ट म्हणतो तसे 2n1 असं लिहितोय 2n1 आणि बरोबर काय तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग छेद दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग म्हणजेच काय तर V1 छेद V2. मग याचप्रमाणे आपल्याला काय यायला हवंय दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक काय येईल तुम्हीच सांगा बघू. इथे दिला आहे पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक आणि आपण तो लिहिलाय 2n1. मग दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक काय येईल तो तुम्ही सांगा स्वतःला. बघा जमतंय का इथे काय येणार इथे जिथे 2 आहेत तिथे 1 एवढंच आपल्याला बदलायचं आहे. इथे 1 येईल 1n2 पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाच्या ऐवजी येईल दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग छेद पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आणि म्हणून 1n2 बरोबर V2 छेद V1. तर आपल्याला या सूत्राच्या आधारे ना पुढे अनेक उदाहरणं सोडवायची असणार आहेत. म्हणजे याच्यावर बऱ्याचदा उदाहरण विचारलं जातात. तर मुळातच आपल्याला ही संकल्पना माहित पाहिजे. बऱ्याचदा मुलांचा गोंधळ काय उडतो, की पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे त्यांना 1n2 असंच काहीसं निसर्गतः म्हणजे ते लिहितात. तर इथे आपण हे नीट लक्षात ठेवायला हवंय, की पहिल्याच्या संदर्भात जर दुसरा असेल, तर आपण 2n1 लिहितो. पण इथे वेग कोणाचा पहिला असतो तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग छेद दुसऱ्या. हे आपल्याला नीट लक्षात घ्यायला हवंय. कारण यावर आधारित अनेक प्रकारे आपल्याला उदाहरणं सोडवता येऊ शकतात. दुसरं महत्वाचं हे जे काही आहे, हे अपवर्तनावरच आधारित आहे बघा.
पण ह्या 2 घटना आहेत निसर्गात घडणाऱ्या आणि या घटना म्हणजे आपल्याला हे जर का असं चित्र दिलं, तर या चित्रावरून आपल्याला ती घटना काय आहे ती लक्षात यायला हवी. इथे बघा आपल्याला काय दाखवलंय, की इथे निरीक्षक आहे. ही ताऱ्याची आभासी स्थिती आहे. मूळ तारा हा इथे आहे आणि हा वाढता अपवर्तनांक. यावरून आपल्याला या एका चित्रावरून, या आकृतीवरून आपल्याला लक्षात यायला हवंय, की आपल्याला हे ताऱ्याच्या लुकलुकण्याबाबत बघा, ही एवढी आकृती पाहिल्यानंतर आपल्याला पूर्णपणे ती जी काही घटना आहे, ती घटना आपल्या अगदी डोक्यात अशी लख्खकन यायला हवी. आता हे नेमकं काय घडतं? तारे लुकलुकताना आढळतात. हे कारण येऊ शकतं, की तारे लुकलुकताना दिसतात. त्याला जोडून दुसरं येतं, की ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत. मग आपल्याला ह्या दोन्हींची उत्तरं तयार ठेवायला हवीत, की तारे लुकलुकताना का दिसतात? ग्रह लुकलुकताना का दिसत नाही? याचं उत्तर आपल्याला माहीत असायला हवं आणि स्वाभाविक आहे ते तुम्ही तुमच्या लक्षात आलंच असेल, की हे सगळं जे काही घडतं याला कारणीभूत आहे ते म्हणजे अपवर्तन. आता इथे काय होतं, की तारे हे फार दूर असतात लक्षात ठेवा. तारे हे आपल्यापासून फार दूर असतात आणि म्हणून ते आपल्याला एखाद्या बिंदू स्रोतासारखे आढळतात. म्हणजे तारा जेव्हा आपल्यापर्यंत प्रकाश येतो, तो प्रकाश किरण एखाद्या बिंदू स्रोतापासून यावा असा येतो. मग तो जेव्हा वातावरणामध्ये शिरतो, तो किरण जेव्हा वातावरणात शिरतो, तेव्हा वातावरण जसजसं दाट होत जातं, तसतसं स्वाभाविक आहे, की काय होतो अपवर्तनांक हा बदलत जातो आणि थोडक्यात तो वाढत जातो. आणि परिणामी काय होतं, की आपल्याला तारा जिथे असतो त्याच्यापेक्षा तो उंचावर असल्यासारखा आढळतो. तो किंचित उंच म्हणजे ही त्याची आभासी स्थिती झाली. मग असं वाऱ्याचा वेग किंवा तेव्हाचं तिथलं तापमान अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत होतात, की हा अपवर्तनांक जो आहे हा सारखा बदलत राहतो. मग आपल्याला ताऱ्याचं जे तेज आहे, तो जो प्रकाश आहे, तो कधी प्रखर तर कधी कमी प्रखर असा दिसतो आणि परिणामी आपल्याला तो तारा लुकलुकताना दिसतो. हेच आपण लक्षात घ्यायचंय, की मग हे ग्रहांच्या बाबतीत का नाही होत? तर हे लक्षात ठेवताना आपण आधी तारा आणि ग्रह याचा नीट अभ्यास करायला हवा, की तारे आपल्यापासून किती दूर असतात? ग्रह आपल्यापासून किती दूर असतात? तर तारे जर का बिंदू स्रोत आपण म्हणतोय, तर ग्रहांना आपण बिंदू स्रोत दिसतात असं म्हणणार आहोत का? ह्या सगळ्या गोष्टींना, या सगळ्यांची तुलना केली तर आपल्याला ते उत्तर लिहायला सोपं जाईल. आणि म्हणून मुळात आधी तारे लुकलुकताना का दिसतात याचा जर का आपण नीट अभ्यास केला, तर आपण ग्रहांच्या बाबतीत ते निश्चितच लिहू शकतो. आता हे एक झालं तारे लुकलुकताना दिसतात. आता या आकृतीकडे बघून तुम्हाला लक्षात यायला हवे कशाबाबत दिलंय बघा. इथे हा निरीक्षक असेल, ही पृथ्वी आहे, हे वातावरणाचे थर आहे. आता या गोलाकडे बघून आपल्याला कळलंच असेल, की हा सूर्य आहे. मग ही आकृती काय बरं दर्शवते? आपण अभ्यास केलेला असतो, शिक्षकांनी छान समजावलेलं पण असतं. पण एखादी आकृती डोळ्यासमोर आल्यानंतर त्या आकृतीला आकृतीमधून आपल्याला काय नेमकं घ्यायचंय? त्या आकृतीमध्ये काय नेमकं सांगितलंय, हे आपण वाचायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून मी आग्रह धरेन, की मी याच्या आधी मागच्या धड्यातही सांगितलं होतं, की तुम्ही आकृत्या नीट बघा. त्या आकृत्या ना हळू तुमच्याशी बोलायला लागतात बघा. म्हणजे आम्ही असं सांगतो मुलांना, की पुस्तक वाचत राहा. पुस्तक वाचताना स्वाभाविक आहे, की तुम्हाला आकृती वाचायचीच आहे. मग जेव्हा तुम्ही असं वाचन कराल, एकदा वाचाल, दोनदा वाचाल, तेव्हा आपोआपच ना या सगळ्या आपल्या त्यांच्याशी संभाषण वाढतं बघा. म्हणजे आम्ही खरं म्हणतो, की पुस्तक बोलू लागतं. तशी ती आकृती तुम्हाला जास्तीत जास्त स्पष्ट होऊ लागते, की नेमकं ह्या आकृतीत काय घडतंय. तर इथे बघा तुम्ही जर नीट पाहिलं, तर हे क्षितिजाची ही जी काही रेषा दिसते, ही क्षितिज पातळी दर्शवणारी रेषा आहे आणि हा सूर्य इथे आहे. हा इथे निरीक्षक आहे. बघा क्षितिजा खाली जेव्हा सूर्य होता, तेव्हा याचप्रमाणे आपल्याला अपवर्तनामुळे बघा, की त्या सूर्याची जी स्थिती आहे, ती क्षितिजाच्या वर आढळते. म्हणजे काय, की सूर्य जरी क्षितिजाखाली असला, तरी आपल्याला तो क्षितिजा वर असल्यासारखा भासतो. याचाच अर्थ काय? सूर्योदय होण्यापूर्वीच आपल्याला सूर्य दिसतोय. ओके?
म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी काही काळ आपल्याला सूर्य दिसतो. त्याचप्रमाणे सूर्य जेव्हा क्षितिजा पाठीमागे लपेल, म्हणजे सूर्यास्त जेव्हा होईल, तेव्हाही आपल्याला सूर्य दिसत असतो. म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतरही आपल्याला काही काळ सूर्य दिसत असतो, ही सांगणारी ही आकृती आहे. आणि मग याला कारण, जसं आपण या ताऱ्यांच्या बाबतीत सांगितलंय, ही सगळी कारणं ही जी आपल्याला अ, अपवर्तनाशी निगडीत आहेत, ती द्यावी लागणार. आता ही जी दुसरी घटना आहे महत्वाची, ती म्हणजे प्रकाशाचे अपस्खलन. हे आपल्यासाठी थोडं नवीन आहे, कारण आपण आपला प्रकाश जो आहे, ते प्रकाश आपण रंगीत असं कधी रंगामध्ये त्याचं पृथक्करण होत असेल, हे मला वाटतं लक्षात येत नाही. तर हा जो सूर्यप्रकाश आहे, हा जो आहे या लोलकातून, याला लोलक किंवा प्रिझम म्हणतात. या प्रिझम मधून आपला हा जेव्हा पांढरा प्रकाश जातो, बघा हा जेव्हा हवेच्या माध्यमातून, हा काचेचा लोलक आहे, त्यामुळे तो जेव्हा तिथे जातो तेव्हा अपवर्तन घडून येतं. अपवर्तन घडत असतानाच आणखीन एक गोष्ट घडते, ती म्हणजे त्याचे जो प्रकाश किरण आहे त्याचं त्याच्या घटक रंगामध्ये पृथक्करण होतं बघा. म्हणजे वेगवेगळे रंग दिसू लागतात. आपल्याला मराठीमध्ये माहिती आहे की 7 रंग आहेत कोणते, तर ताना, पिही, निपाजा, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. तर इथे यावर आपल्याला प्रश्न काय असू शकतो, की प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय? आणखीन ते गोष्ट आढळते बघा, की इथून हा पुन्हा जेव्हा हे पृथक्करण झालेले हे जे काही रंगीत किरण आहेत, रंग हे बाहेर पडताना एका ठराविक कोनामध्ये वळतायत. मग इथे आपल्याला आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, की सगळ्यात कोणत्या रंगाचं किरण जास्त वळतो, कोणता रंग जास्त वळतो आणि कोणता कमी वळतो? तर ही आकृती बघून आपल्याला एक तर रंग माहीत पाहिजे कुठले ते, अपस्करण म्हणजे काय आणि कोणता रंग जास्त वळतो आणि कोणता रंग कमी वळतो. आता यानंतर जे आपल्याला मुख्य मुद्दा होता आपला, तो होता तो म्हणजे आंशिक परावर्तन, क्रांतिक कोन आणि पूर्ण अ, परावर्तन. आता इथे बघा, ही हवा आणि पाणी आणि समजा हा जर प्रकाश स्रोत असेल, तर या प्रकाश स्रोतापासून निघालेला किरण, हा अतिकिरण झाला. हा स्तंभिक आहे. आता हा जर पाण्यामधून जर हवेत प्रवास करतोय, तर आपल्याला ठाऊक आहे, की हा घन माध्यमातून विरल माध्यमात जातोय. म्हणजे तो काय होईल? स्तंभिकेपासून दूर जाईल. हा स्तंभिकेपासून दूर जातोच, पण जेव्हा, ही महत्वाची घटना आणखीन, की जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये प्रकाश किरण प्रवास करतो, तेव्हा तो काही अंशी परत त्या माध्यमातही परततो आणि त्याला आपण म्हणतो आंशिक परावर्तन. बघा हा इथे आपाती कोन आहे आणि हा त्याचा अपवर्तन कोन आहे. पण इथे हा किरण जो आहे, हा इथे जरी अपवर्तित झालेला असला, तरी त्याच्यातनं काही प्रकाश किरण जे आहे ते काय होतात इथे आपल्याला अ, पुन्हा त्या माध्यमामध्ये प्रवास करताना दिसतात. म्हणजे परत मागे फिरताना दिसतात. आता इथे पुन्हा आपण बघूया, की प्रकाश या प्रकाश स्रोतापासून बाहेर पडलाय. इथे मात्र त्याने जो आपाती कोन केलाय, तो आपाती कोन जास्त जास्तीचा केलाय बघा. आपाती कोन त्याचा बदललाय. आता हा आपाती कोन बदलल्यानंतर काय होणार आहे, की काही प्रकाश जो आहे, तो त्या पहिल्या माध्यमामध्ये परत येणार आहे. म्हणजे त्याला आपण आंशिक परावर्तन म्हणणार आणि उरलेला जो काही आहे प्रकाश, तो अपवर्तित होणार आहे. इथे असं आढळलं. आता जसं आपण कोन बदलत जाणार ना, तसं काय होणार आहे, की काही प्रकाश हा पुन्हा आपल्या पहिल्या माध्यमात परतणार आहे आणि हा जो काही प्रकाश आहे, हा याचा कोन जो आहे, हा कोन वाढत जाणार आहे. आणि एक वेळ अशी येईल, की हा जो कोन आहे, हा कोन 90 अंशाचा होईल. हा जो अपवर्तनाचा कोन जो आहे, हा अपवर्तनाचा कोन झाला 90 झाला. मग ज्या आपाती कोनासाठी, ज्या आपाती कोनाच्या मूल्यासाठी
हा अपवर्तनाचा कोन 90 झाला. हा जो अपवर्तित किरण आहे, हा स्तंभिकेला लंब झाला. त्या या कोनाला आपण म्हणतो क्रांतिक कोन. मग ह्या ज्या काही 2 संकल्पना आहेत, की आंशिक परावर्तन म्हणजे काय? क्रांतिक कोन म्हणजे काय? आता पुढचं आपल्याला लक्षात येईल, की समजा जर का हा पुन्हा मी जर का कोन बदलला, तर काय होणार, की हा अपवर्तनाचा जो काही अपवर्तनाचा किरण जो आहे, तो हा लंब आहे आणि याच्या पुढे कोन बदलल्यानंतर हा लंबपेक्षा म्हणजे जास्त कोन झाला, तर तो काय होईल? पूर्णतः इथे अपवर्तन होणारच नाही, तर इथे हा प्रकाश किरण जो आहे, हा पूर्णपणे या पहिल्या माध्यमात परततो आणि याला आपण म्हणतो पूर्ण आंतरिक परावर्तन. मग हा पूर्ण आंतरिक परावर्तन करण्यासाठीचा हा जो काही आपातिक कोन आहे, हा आपातिक कोन कायम क्रांतिक कोनापेक्षा जास्त असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यावर ना बऱ्याचदा 5 मार्काचा प्रश्न आला बघा. मी पूर्णपणे ही आकृती अशी स्पष्ट करण्याचं कारण असं आहे, की तुम्हाला आकृतीसहित ह्या तीनही संकल्पना स्पष्ट करायला येऊ शकतात आणि त्या 5 मार्काला येतात. तुम्ही जर नीट एक हळू-हळू जर का हे एक-एक किरण पाहिले, तर हे मला वाटतं सांगणं काही फार कठीण नाहीये, की काही प्रकाश आपल्या पहिल्या माध्यमात परततो. तो आंशिक परावर्तन, त्यातला काही अपवर्तित होतो. ते म्हणजे आपण अपवर्तन पाहिलं आहे. मग हे हे जे काही आहे, हे तुम्हाला ही पूर्ण आकृती तुम्हाला समजावता यायला हवी. ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला या स्पष्ट करता यायला हव्यात. सांगितल्याप्रमाणे हा प्रश्न 5 मार्काला येऊ शकतो किंवा क्रांतिक कोन म्हणजे काय? आंशिक परावर्तन म्हणजे काय? पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे काय? ह्या सगळ्या संकल्पना जर का आपल्याला नीट कळल्या असतील, तर मला वाटतं आपल्याला कोणत्याही प्रश्नाला घाबरण्याची गरज नाहीये. आता ही एक अतिशय सुंदर घटना निसर्गात घडून येणारी ती म्हणजे इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य मला वाटतं सगळ्यांनी बघितलंच असेल. पण या इंद्रधनुष्यावर काय प्रश्न येतो बघा. एक तर टीप येते की इंद्रधनुष्य म्हणजे स्पष्टीकरण करायला येतं की ते कसं घडतं ते सांगा. तुम्ही जर नीट पायऱ्या-पायऱ्याने म्हणून मी आधी नुसती कुठलंही लेबल न देता एक समोर आकृती ठेवली आहे. म्हणजे इथेच तुम्हाला कळायला हवंय, की नेमक्या कोणकोणत्या घटना घडतायत. इथे प्रकाशाशी संबंधित काय घडतंय बघा. आता हा जो पाऊस पडून गेल्यानंतर हा जो पाण्याचा थेंब असतो, हा पाण्याचा थेंब एखाद्या लोलकाप्रमाणे काम करतो. मग आपल्याला एक तर प्रश्न येऊ शकतो, की इंद्रधनुष्य आपल्याला पूर्ण स्पष्टीकरण करावं लागेल किंवा मग तुम्हाला विचारलं जाईल, की समजा सूर्य तुमच्या पाठीमागे आहे, तर तुम्हाला इंद्रधनुष्य दिसेल का? किंवा पाण्याचा थेंब तुमच्या पाठीमागे आहे, तर तुम्हाला इंद्रधनुष्य दिसेल का? मग नेमकं इंद्रधनुष्य कसं दिसेल हे तुम्हाला माहित पाहिजे. याच्यासाठी तुमची जी काही पोझिशन म्हणणार आपण, की तुम्ही कुठे हवेत, प्रकाश किरण कुठून यायला हवेत, पाण्याचे थेंब कुठे असायला हवे. त्याला एक तिची जी स्थिती आहे, ती स्थिती आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यावर एक कदाचित एखादा प्रश्न येऊ शकतो छोटासा. तर इथे बघा ह्या काय घटना घडतात, की जेव्हा प्रकाश किरण या लोलकात पाण्याच्या थेंबात शिरतो, तेव्हा माध्यम बदलतं. हवा माध्यम आहे, ते पाण्याच्या माध्यमात बदलल्याबरोबर पहिल्यांदा घडतं ते म्हणजे अपवर्तन. अपवर्तन घडतं इथे आणि म्हणून बघा, की हा किरण आपल्याला असा सरळ न जाता थोडासा वळलेला दिसतोय. आता इथे रंगीत दिसतायत आपल्याला, पृथक्करण झालंय म्हणजे आपल्याला माहितीये, की दुसरी कोणती घटना घडलीये? अपस्खलन घडलंय. अपस्खलन घडल्यानंतर हे किरण अजिबात या माध्यमातून बाहेर न जाता पूर्णपणे पुन्हा वळले आहेत. म्हणजे इथे झालंय, काय म्हणणार आपण? आंतरिक परावर्तन झालेलं आहे. पूर्ण आंतरिक परावर्तन झालंय आणि पुन्हा हे किरण जेव्हा लोलकातून बाहेर येतायत, या पाण्याच्या थेंबातून बाहेर येतायत, तेव्हा पुन्हा एकदा त्यांचं काय झालेलं आहे? अपवर्तन घडलंय. तर आपल्याला ह्या सगळ्या आकृतीमध्ये नेमक्या काय-काय क्रिया घडल्यात त्या सांगता यायला हव्यात. प्रकाश किरण, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्खलन, आंतरिक परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन. अशा रीतीने आपल्याला इंद्रधनुष्याचं स्पष्टीकरण देता येणार आहे. आता मघाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी जेव्हा
1n2 किंवा 2n1 याचं जेव्हा सूत्र सांगितलं, तेव्हा मी म्हटलं होतं, की यावर आधारित उदाहरणं तुम्हाला येऊ शकतात. बघा इथे सूत्र काही फार नाहीच आहेत बघा. हे इथे 1n2 इज बरोबर V2 छेद V1 आहे. 2n1 बरोबर V1 छेद V2 आहे. ठीक आहे. तर इथे जसं 1 आणि 2 लिहितात पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात, तसंच आपल्याला काय लिहितं बघा, G आणि W. आपल्याला माहिती आहे G हा कशासाठी वापरणार? ग्लास म्हणजे काचेसाठी वापरला जातो. W कशासाठी वापरला जातो? तर वॉटर. ओके. तर इथे बघा ह्या उदाहरणामध्ये बघा, इथे आपण बघतोय की प्रकाशाच्या पहिल्या माध्यमातील वेग आणि दुसऱ्या माध्यमातील वेग म्हणजे आपल्याला दिलं काय आहे V1 आणि V2 दिलेले आहे आणि अपवर्तनांक काढायचे आहे आपल्याला. तर मग याला सूत्र इथे आहे V2 छेद V1 हे आपण आधीच पाहिलंय की याला आपण कशा प्रकारे सोडवू शकतो. तर हे असे आपल्याला एखादा तक्ता येऊ शकतो, ज्या तक्त्यामध्ये या चारामधली कोणतीतरी 3 गोष्टी देतील आणि 1 विचारतील किंवा 2 दिल्या असतील, 2 विचारतील. असं करून आपल्याला एखादा तक्ता सुद्धा सोडवायला येऊ शकतो. दुसरं म्हणजे आपण निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय पाहिला. जरी प्रत्यक्ष वेगवेगळ्या पदार्थांचे अपवर्तनांक जरी आपल्याला पाठ करायचे नसतील, तो तक्ता जरी नसेल, तरी आपल्याला निरपेक्ष अपवर्तनांक काढायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रकाशाचा वेग दिलेला असेल आणि म्हणजे मी याच्यासाठी ही जी उदाहरणं सोडवायची आहेत, त्या उदाहरणं सोडवण्यासाठी साधारण काय सूत्र लागतील? आता इथे हा मी प्रकाशाचा वेग दिलेला आहे आणि आपल्याला या सूत्राने हे निरपेक्ष अपवर्तनांक काढायचे आहे आणि अशी अनेक उदाहरणं आहेत बघा. ती उदाहरणं तुम्हाला सोडवावी लागतील. एक 2-4 उदाहरणं सोडवल्यावर आपल्याला त्याचं अगदी छानपैकी आपल्या डोक्यात फिक्स होतात ही उदाहरणं. त्या फार काही कठीण नाहीये त्याच्यामध्ये. 1-2 सूत्र आहेत. तर आता या धड्यामध्ये ही उदाहरणं तेवढीच महत्वाची आहेत, कारण या उदाहरणांना बऱ्यापैकी गुण दिले जातात. बघा इथे मी तुम्हाला सांगितलं, की एक तक्ता नाहीये आपल्याला आणि त्याचबरोबर ना मृगजळ ही एक घटना आहे. ती घटना आपल्याला यावर्षी परीक्षेतून म्हणजे मूल्यमापनातून नाही आहे. आता मूल्यमापनात आपल्याला मृगजळ म्हणा किंवा होळीच्या अ, होळीच्या वेळी आपल्याला जेव्हा त्या होळीच्या पाठीमागच्या गोष्टी हलत्या दिसतात, याची जी कारणमीमांसा होती, ती कारणमीमांसा आपल्याला यावर्षी नाहीये. तर आता तुम्ही ह्या धड्यामध्ये पाहिलंय, की मुख्य कोणते मुद्दे होते. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन, तुम्ही यातल्या सगळ्या आकृत्या ना अतिशय व्यवस्थित व्यवस्थित अगदी डोक्यात फिक्स करा. ह्या आकृत्यांमध्ये त्या सगळ्या संकल्पना लपलेल्या आहेत. आणि मग आकृती जर का आली ना, तर तुम्हाला तुमच्या शब्दात उत्तरं मांडायची आहेत. आता आपल्याला आपली ही जी कृतीपत्रिका आहे, त्या कृतीपत्रिकेचं हेच एक काय म्हणता येईल आपल्याला, की चांगली गोष्ट आहे, की तुम्ही तुमच्या शब्दात ते मांडू शकता. तुम्हाला काय वाटतं? ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे एखाद्या कुठनं तरी रेडीमेड उत्तरं घेऊन ती रेडीमेड उत्तरं पाठ करण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून उत्तरं लिहायला शिका. तर अशा रीतीने मी तुमच्या परीक्षेसाठी, तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझा हा रिव्हिजन पाठ आटपता घेते. धन्यवाद.